का म्हणताय बे पोट्टे होतो मी तुमच्या संगत आपल्या हॉटेलमध्ये आले होते आर्मीवाले, तर कशाला आलो होते ते मी नंतर सांगतो. तर आम्ही सकाळ सकाळी चाललो भाजीचा आणि किराणा घ्यायला. तर काका रेनकोट घालून निघत होता बाईक, तर मी म्हणलं चल आपण डग्याने जाऊ. मग मी पोहोचलो किराणा दुकानामध्ये. तर इकडे काका सांगत होता मला हे किराणामध्ये हे पाहिजे. मग किराणा आम्ही ना सगळं गाडीमध्ये टाकल्याच्या नंतर भाजीच्या दुकानमध्ये मग आम्ही पोहोचलो. मग भाजीचं घेतलं काकाने. तर काका तिथं म्हणे आंबा भर म्हणे एक चोरून. मग आंबा बी घेतला आम्ही ना. त्याच्यानंतर मग निघालो आम्ही हॉटेलकडे. तर हॉटेलमध्ये पोहोचल्याच्या नंतर इकडे कालू रोहन सगळे झोपून होते. मग काकाला आला फोन. मग काकानं लावला आपल्या कानाला फोन. माहित बस सकाळ सकाळ त्याला फोन आला. हलो हलो म्हणत गेला. मग सामान एक मुळे डोक्यावर बाईसारखाच काम आहे भाऊ काकाच्या, काहीच मन मजाच आहे. मग इकडं कालू उठला सकाळ सकाळी आणि त्याच्या दिला त्याच्या रोहनले मारून एक ढुंगण आले. ले मारते बी म्हणलं राहू दे ना, म्हणलं झोपलाय तर झोपू दे म्हणलं. मग इकडे चालू होतं सिंधुबाईचं सकाळचं पार्सल होतं 50 लोकांचं. तर ते बनवत होती आपला स्वयंपाक बाया. इकडे काटपीट चालू होतं बा. म्हणलं ठीक आहे काटपीट करा. मग आम्ही ना पार्सल वगैरे रेडी केल्याच्या नंतर पार्सल जिथे ऑर्डर पोहोचवलं होतं तिथं पोहोचवल्याच्या नंतर मग आम्ही निघलो हॉटेलकडे वापस रिटर्न. हॉटेलकडे निघल्याच्या नंतर मग हॉटेलमध्ये पोहोचलो आम्ही. तर इकडे भाऊ वगैरे आले होते. काय करते बाया वगैरे माणसं वगैरे त्याचे पाहासाठी. तर मग इकडे बाबासोबत सेल्फी घेत होतो मी मस्त. बाबा म्हणे एक सकाळ सकाळी आंघोळ केलो म्हणे, फोटो काढून घ्या म्हणे. बाबासोबत फोटो घे काढला. मग चाय प्यायला गेला मी, काळी चाय लेमन टाकून. तर मग इकडे काका दिसला डोक्यावर हटून. का झाला बा म्हणलं, काकाले जाऊन सगळ्यांनी विचारतो म्हणलं. तर काका म्हणे इकडे पाल घ्यायसाठी आलो म्हणे. मग काकाले एक पाल वगैरे घेऊन दिली होती. थोडंसं काम बाकी होतं तर काका म्हणे पाल वाल घेऊन दे म्हणे. तर मग काकाले पाल घेऊन दिली. भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये, बाय.